आहे तो मी स्टार्ट करणार आहे गेट रेडी विथ मी बिकॉज अजिंक्यच्या एक मित्राचं लग्न आहे. सो त्याच्यासाठी मी रेडी होणार आहे. सो आय थॉट लेट्स मेक अ ब्लॉग आउट ऑफ इट. ओके, सो फर्स्ट इज क्लेन्स करून घ्यायचं सगळं फेस वॉश. आत्ता जस्ट मी फेस वॉश करून आली आहे. देन आय एम युझिंग दिस पॉन्ड्स मॉइश्चरायझर. राईट, पॉन्ड्स मॉइश्चरायझर वर्क्स ॲज लाईक अ शील्ड वर्क करतो आपल्या फेससाठी. डॅमेज होत असेल ते मेकअप प्रोडक्ट्सनी, सो हे त्याला प्रोटेक्ट करतो. आणि तुम्ही बघू शकता एक थोडासा ग्लो आला आहे चेहऱ्यावर. आय हॅव दिस हॅबिट की मला हवं असतं की माझ्या स्किनमध्ये प्रॉपर सगळं absorb more. So I have this habit of doing this with small tips. लिप्स थोडे ड्राय होतात आहे बिकॉज थंडीचा वेदर आहे. सो आय यूज दिस लिप ग्लॉस फ्रॉम शुगर पॉप. इट्स जस्ट बेस्ट. सर्वात इम्पॉर्टंट जे माझं सर्वात फेवरेट आहे ते म्हणजे डॉट अँड की. 2 फिंगर्स घ्यायचे. ग्लो आलेला आहे फक्त सनस्क्रीननेच. जसं थंडीचं सीझन आहे राईट. सो जो मी फाउंडेशन यूज करते त्याच्यामध्ये मी मॉइश्चरायझर पण त्याच्यात अप्लाय करते. लाईक एवढं मी घेतलं आहे माझं फाउंडेशन आणि अलॉंग विथ जो माझा मॉइश्चरायझर आहे त्याला मी ह्याच्यासोबत ॲड करते ॲज यू कॅन सी. आणि मग त्याच्यानंतर हे दोघांना मी मिक्स करून टाकते. दोघांना मी मिक्स करून घेतलं आहे. हा प्रोडक्ट तुम्हाला जास्त वाटतोय कारण म्हणजे ते मॉइश्चरायझर सोबत मिक्स झालं आहे. हा बेस आपला बनवून झालेला आहे विथ द फाउंडेशन. कन्सीलर मी स्विस ब्युटीचं वापरते कन्सीलर. पॉईंट्सवर मला असं वाटतं की कन्सीलरची गरज आहे तेवढंच मी लावते. हे तुम्ही बोटाने पण करू शकता पण मला असं वाटतं की आत्ताच मी हे लावलेलं ना कन्सीलर झालं आहे. ह्याच्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट आहे जो कन्सीलर आहे त्याला आपण लॉक करून घ्यायला पाहिजे नाहीतर ब्रेक्स दिसतात. सो हा माझा लॅक्मेचा कॉम्पॅक्ट आहे. कॉम्पॅक्ट लावून झालेला आहे. विल डू द आय मेकअप. शॅडो पॅलेट घेतलेलं मी. अगदी बेसिक प्रोडक्ट्स घेतले. गोइंग टू वेअर अ गोल्डन साडी. सो त्या हिशोबाने बघते कुठलं सूट होईल. आयलायनर लावणार आहे ते मला आरशातच जमतं. सो मी ते करून येते. आयलायनर लावलेलं आहे मी. आता ह्यानंतर आय गेस फक्त आता मला लिपस्टिक उरली आहे माझी आणि मेन पिंडी. तेवढं झालं की माझं लुक कंप्लीट होईल. सो मी रेडी होऊन येते. आय एम बॅक. जे मी गेट रेडी विथ मी जे शूट केलेलं ते मी तुम्हाला सांगितलेलं की मी तुम्हाला आउटफिट दाखवेन राईट. पण एवढी घाई झाली माझ्या नवऱ्यामुळे की मला ते शूटच नाही करता आलं. तुम्हाला आउटफिटच नाही दाखवता आलं. आणि आता तुम्ही मला फक्त असं बघू शकता की मी गोल्डन साडी घातली आहे. सो हा माझा लुक आहे. माझ्या नवऱ्यामुळे मला करता नाही आलं शूट. हां, एवढी घाई असती म्हणजे सकाळी उठून फक्त सकाळी उठून नाही कुठे खोटं हे ह्यांचा फक्त काम आहे. ह्यांचं फक्त काम असतं सकाळी उठा आंघोळीला जा. ओके, आहे 12 वाजता आणि आता 11:44 झालेत. लग्नाला पोहोचेल का आता तुम्ही सांगा. आणि लग्नाला पोहोचलं नाही तर ते आवरण्याला का उपयोग आहे. ठीक आहे, चांगलं दिसतं नाहीये बट लग्नालाच पोहोचलं नाही तर उपयोग काय त्याचा. टाइम दाखव 11:44 इट इज. आणि आपल्याला 12:15 झाले आहे आणि फक्त 15 मिनिटात आपण हॉलवर पोहोचणार आहे. ठीक आहे, त्याच्यासाठी मला त्यांनी शूट नाही करू दिला आहे गेट रेडी विथ मीचा. सो आता हा बदला मी कधी पुढे घेईन म्हणजे आहे माझ्याकडे भरपूर टाइम.
ते मी घेईन पुढे. त्याचं क्रिकेट असताना मी काहीतरी असं लुडबुड करणार बघ तू आता. सो नवऱ्यांचं फक्त हेच असतं, स्वतः रेडी होऊन जायचं आणि बायकांना त्रास द्यायचा. आणि बायकांना ऑब्व्हियसली वेळ लागतो. झाले 2 वर्ष आता, एक्सेप्ट करा. सो आता मी चाललो आहोत हॉलवर आणि मी खूप एक्सायटेड आहे, कारण खूप दिवसानंतर मला थोडं बाहेरचं जेवायला मिळेल. घराचं कंटाळ येतो ना, सो थंडीत आणि भूक पण भरपूर लागते, तसं बाहेरचं बरं वाटतं जरा. 1 वीक मी घरीच खाते. आपण घरचंच खातो. हा, म्हणजे आपण घरचंच खातो. अँड विच इज गुड, विच इज हेल्दी. आपल्या हेल्थसाठी ते छान आहे, पण असं चेंज बरा वाटतो ना. सो आता लग्नाच्या हॉलवर आम्ही पोहोचणार. हॅलो, व्हॉट्सअप. संध्याकाळ झालेली आहे. लग्न खूप छान झालं. आम्ही लग्न होऊन आलो, खूपच छान झालं. आणि मुहूर्त काही चुकला नाही आहे. जसं अजिंक्य म्हणत होता की 12 वाजताचं लग्न आहे आणि मुहूर्त मिळेल की नाही, काही चुकला नाही आहे मुहूर्त. परफेक्ट टायमाला आम्ही पोचलो. सो मस्तच झालं लग्न. आणि सगळे अजिंक्यचे मित्र भेटले, त्यांच्या कॉलेजची गोष्टी ऐकून फार मजा आला. भेटी अशा नाही होत ठरवून, असे लग्नातच मोस्टली भेटी होतात. सो फारच मजा येतो. आणि ते पार्ट ऑफ अजिंक्य ऐकण्यात मला फार मजा येतो, जेव्हा लाईक मी नव्हती. सो असं ऐकण्यात फार मजा येतो की अच्छा ओके, माय हजबंड यूज टू डू दॅट असे टाईप्स. सो फार मजा आली. त्याचे मित्र पण फार फनी वगैरे आहे. सो फारच मजा येते मुलांच्या मित्रांना भेटून. आणि मग त्याच्यानंतर आम्ही आलो, मग थोडं रेस्ट घेतलं, बिकॉज सकाळी जरा लवकर उठलेलो, कारण सगळं आवरून वगैरे निघायचं होतं ना लवकर. सो लवकर आवरलं, निघायलो. मग त्याच्यानंतर आता संध्याकाळी चहा वगैरे घेऊन थोडंसं तर रिलॅक्स मोड चालू आहे. आता अजिंक्यचं क्रिकेट आहे मेन, सो आता तो तिकडे चालला आहे. त्याचं क्रिकेट म्हणजे जीव की प्राण आहे. सो एव्हरी वीकेंड त्याचं क्रिकेट असतं आणि माझं काही ना काही माझे काम असतात. आमचा मी टाईम हा म्हणावा. सो मस्तच झालं आज लग्न. आणि हां, मी पहिल्यांदा गेट रेडी विथ मी केलं आहे. सो प्लीज ते नक्की बघा. तुम्हाला कसं वाटलं मला सांगा. आतापर्यंत मी कधी ट्राय नव्हतं केलं गेट रेडी विथ मी. तुम्ही बघा तुम्हाला कसं वाटतंय. फर्स्ट ट्राय होता, लेट्स सी कसं वाटतंय. सगळं फर्स्ट टाइम केल्यावर मजा येते. थोडा टाइम जातो पण ठीक आहेच, मजा येते यार, मजा. ओके, सो रॅपिंग अप दिस व्लॉग. एक टिप जे मी तुम्हाला प्रॉमिस करते की मी आफ्टर एव्हरी व्लॉग देईन, ॲट द एंड ऑफ द व्लॉग देईन, ते आहे की मला असं वाटतं की जे आता मी अडॅप्ट करायला लागली आहे की कधी कधी बाहेरचे एक्सटर्नल फॅक्टर्समुळे ना आपण फार असे निगेटिव्ह होऊन जातो. म्हणजे आपल्याला गोष्टी आपल्या हिशोबाने नाही वाटत की हे माझ्या हिशोबाने होत नाही आहे. सो मी म्हणेन की त्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला कितीही निगेटिव्ह हो, तुम्ही फक्त पॉझिटिव्ह राहा. तुम्हाला फक्त हे असायला पाहिजे की ओके, ही चीज होणार आहे, हे मला आतून माहिती आहे, हे होणार आहे अँड इट विल हॅपन. ओके, सो यू गॉट टू बी पॉझिटिव्ह. आपण फार त्या गोष्टीमध्ये लाईक आपण ड्वेल करून घेतो खूप निगेटिव्ह एनर्जी आपल्या आत. ते नको करूया, बिकॉज दॅट इज व्हेरी इझी. इनफॅक्ट पॉझिटिव्ह एनर्जीला कन्झ्युम करायला फार वेळ लागतो. नेगेटिव्ह आपण लवकर अडॅप्ट करतो आणि एक पॉझिटिव्ह फार वेळ लागतो. म्हणजे सो नेहमी ह्याच्यावर फोकस करा की तुम्ही किती पॉझिटिव्ह राहू शकता. आणि डेफिनेटली असे फार एक्सपिरियन्सेस येणार, फार सिच्युएशन्स येणार तुमच्या लाईफमध्ये जेव्हा तुम्ही पटकन निगेटिव्ह होणार, पण ते नका हो. स्टे काम आणि एक झेन मोडमध्ये जा. इफ यू फील देर इज सम काइंड ऑफ अ नेगेटिव्ह एनर्जी ट्राईंग टू अप्रोच यू, एक झेन मोडमध्ये जा. तुम्ही मेडिटेशन ट्राय करा, दॅट इज द बेस्ट थिंग. सो त्याच्याने तुम्ही पॉझिटिव्ह राहू शकता आणि एक पॉझिटिव्हिटीला नेहमी फ्लरिश करा स्वतःवर. निगेटिव्हला हावी होऊ देऊ नका. दॅट विल बी माय ओनली टिप. सो येस, रॅपिंग दिस व्लॉग. तुम्हाला कसं वाटला आजचा व्लॉग हे प्लीज मला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. काही तुमचे सजेशन्स असले की तुम्ही कमेंट करू शकता आणि मला माझ्यापर्यंत पोचवू शकता की तुम्हाला माझे व्लॉग्स किंवा काही सांगायचं असेल ते तुम्ही मला कमेंट थ्रू कन्वे करू शकता. सो आय विल बी वेटिंग फॉर युअर रिव्ह्यूज.
And please do subscribe my channel, Shreya Baz.